आज आपण एक खास एसूर मसाला आणि भरडा पावडर घालून अगदी वेगळ्या चवीची अंडा करी बनवतो आहे. तुम्ही याआधी कधीच चाखली नसेल अशा चवीची ही अंडा करी लागते. बरेच वेळा जेव्हा आपण अंडा करी बनवतो तेव्हा आपण सुक्या खोबऱ्याचं वाटण त्याला करतो, पण ही अंडा करी बनवण्याची पद्धती सुद्धा वेगळी आहे आणि चव सुद्धा नेहमीच्या अंडा करीपेक्षा अगदी वेगळी असणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच सुरुवात करूया. सर्वात आधी आपण अंडी उकळायला घालूया. त्यासाठी मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे. यामध्ये 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचं आणि आता अंडी उकळायला घालायची आहे. तर इथे मी 10 अंडी उकळायला ठेवते आहे. ही अंडा करी मी 5 लोकांसाठी बनवते आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा, झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटांसाठी अंडी उकळून घ्यायची. जोपर्यंत अंडी उकळते आहे तोपर्यंत आपण भरडा पावडर तयार करूया. त्यासाठी इथे तव्यावर मी 1 चमचा चणा डाळ घातलेली आहे, 1 चमचा बाजरी घातलेली आहे आणि 1 चमचा तांदूळ घातलेले आहे. तर बाजरी मी थोडी जास्त घेणार आहे म्हणून परत 1 चमचा मी बाजरी घातलेली आहे. म्हणजे 2 चमचे बाजरी घेतलेली आहे. तुम्ही सारखंही प्रमाण घेऊ शकता. हे जे भरडा पावडर असतं ना, हे रस्सा भाजीसाठी दाटसरपणा द्यायला खूप उपयोगी पडतं. मग ती कुठलीही रस्सा भाजी असो, व्हेज असो की नॉन व्हेज असो, आणि चवही यामुळे भाजीला खूप छान येते. 1 टेबलस्पून अख्खे धने घातलेले आहे, मिरे घालायचे, 2 ते 3 हिरवी वेलची, जावित्री घातलेली आहे, 1 स्टारफूल घालायचं आहे. स्टारफूल आणि जावित्री घालणं कंपल्सरी नाही आहे, तुम्ही स्किप करू शकता, आणि लवंग घालायचं आहे. आता हे सर्व अगदी मंद आचेवर भाजायचं आहे, अजिबात करपू द्यायचं नाही, नाहीतर रस्सा जो आहे ना तो कडवट होऊ शकतो. गॅस बंद करायचा. तवा छान गरम झालेला आहे. यावरच आता 1 टेबलस्पून खसखस घातलेला आहे. तर गरम तव्यावरच आपल्याला खसखस भाजायचं आहे. गॅस सुरू करून भाजायचं नाही, नाहीतर खसखस जे आहे लवकर जळून जातं. मसाले भाजून झालेले आहे. आता एका प्लेटमध्ये आपण थोडे गार करायला काढूया. नंतर याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर भरडा बनवण्यासाठी आपल्याला फक्त 3च जिन्नस लागतात. एक म्हणजे तांदूळ, बाजरा आणि चणा. पण यासोबतच मी खडे मसाले सुद्धा वाटून घेतलेले आहे, कारण खडे मसाले वेगळे जर वाटले तर लवकर वाटल्या जात नाही, म्हणून मी भरड्यासोबतच वाटून घेतलेले आहे. तुम्हाला जर भरडा पावडर वेगळी बनवायची असेल तर फक्त चणा डाळ, तांदूळ आणि बाजरी याचाच वापर करायचा. पीठ चाळत असताना अगदी बारीक चाळणीने चाळून घ्यायची आहे. इकडे अंडी बघून घेऊया. तर इथे अंडी उकळून तयार झालेली आहे. गरम पाणी काढायचं, यामध्ये गार पाणी घालायचं आहे. 5 मिनिट गार पाण्यामध्ये सोडल्यानंतर अंडी सोलून घ्यायची आहे. अंडी उकडत असताना जर पाण्यामध्ये आपण मीठ घातलं ना, तर अंडीची जे साल असतात लवकर सुटून येतात. बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व अंडी सोलून घ्यायची आहे. अंडी इथे सोलून तयार झालेली आहे. आता बाकी तयारी करूया. तर इथे मी 4 टोमॅटो घेतलेले आहे आणि 4 मध्यम आकारापेक्षा थोडे छोटे कांदे घेतलेले आहेत. मोठे कांदे असतील तर 2 मोठे घेतले तरीही चालतील. त्याच पद्धतीने टोमॅटो सुद्धा चिरून मिक्सरला घालून याची सुद्धा प्युरी तयार करून घ्यायची. कांदा टोमॅटोची प्युरी तयार झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या जारमध्ये लसूण, आलं आणि जिरे घालायचं. ही अंडा करी असल्यामुळे आपल्याला झणझणीत बनवायची आहे, म्हणून लसूण थोडा जास्त घालायचा. मूठभर कोथिंबीर घालायची. गरज पडल्यास थोडं पाणी घालून याचं वाटण तयार करून घ्यायचं. चला आता लगेच फोडणीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे मातीची कढई वापरणार आहे आणि ही अंडा करी आज मी माऊली कंपनीचा खास एसूर मसाला म्हणजे काळा मसाला आणि गरम मसाला वापरून बनवणार आहे. हा मसाला जर तुम्हालाही ऑर्डर करायचा असेल तर वर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्या कॉन्टॅक्ट नंबरला व्हॉट्सअप करून किंवा कॉल करून तुम्ही हे मसाले घरपोच मागवू शकता, किंवा या कंपनीची www.maulimasale.com ही वेबसाईटसुद्धा सुरू झालेली आहे. त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता. तुम्ही जरी कुठल्याही भागात राहत असाल तरी हे मसाले तुम्हाला घरपोच पोहोचवले जातील आणि मसाल्यांची डिलिव्हरीसुद्धा तुमच्यासाठी फ्री असेल. एकदा जर का तुम्ही या मसाल्यातली भाजी चाखाल ना, तर वारंवार तुम्ही हे मसाले नक्कीच ऑर्डर कराल, एवढे चविष्ट हे मसाले आहे. तर हे मसाले ऑर्डर करण्यासाठी लागणारे सर्व डिटेल्स माझ्या कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहे. तुम्ही हे मसाले वापरून व्हेज, नॉन-व्हेज दोन्ही प्रकारच्या भाज्या बनवू शकता. तर इथे अंडी ना मी तेलामध्ये थोडी फ्राय करून घेतलेली आहे. त्यासाठी मी हळद आणि थोडं तिखट घातलेलं होतं. हलकीशी फ्राय करून घ्यायची. आता त्याच तेलामध्ये आपण सर्वात आधी टोमॅटो प्युरी घालूया. टोमॅटो प्युरी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. यातलं सर्व पाणी निघून जायला हवं, एवढी शिजवायची आहे. तर यासाठी आपण यामध्ये मीठसुद्धा घालूया. अंडा करीसाठी आपल्याला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं याच वेळी घालायचं. म्हणजे टोमॅटो प्युरी जी आहे ना लवकर शिजून येते. बघू शकता तुम्ही. याचं टेक्स्चर बघा. फुटलेलं दूध असताना तसं टेक्स्चर यायला हवं, म्हणजे जी टोमॅटो प्युरी आहे व्यवस्थित शिजली जाते, यातला कच्चेपणा निघून जातो. यामध्ये मी सुकलेल्या लाल मिरच्या आणि तेजपत्ता घातलेला आहे. टोमॅटो व्यवस्थित शिजवून झाल्यानंतर कांद्याची पेस्ट सुद्धा अशाच पद्धतीने शिजवायची आहे. म्हणजे तेल जेव्हापर्यंत सेपरेट होत नाही, कांद्यातलं सर्व पाणी निघून जात नाही, तेव्हापर्यंत शिजवायचं आहे. बघू शकता तेल सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपण जो भरडा पावडर तयार केलेली होती, ज्यामध्ये आपण खडे मसाले सुद्धा वाटून घेतलेले होते,
ती 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायची आहे, पण अगदी मंद आचेवर परतायची. जास्त जळली ना, तर जो रस्सा आहे तो कडवट होऊ शकतो. अगदी मंद आचेवर परतायची आहे आणि लक्षात ठेवायचं पावडर जे आपण बनवणार आहोत ना, ते अगदी फाईन असायला हवं. तर यामध्ये आता मी लसूण, आलं आणि कोथिंबीर याची जी पेस्ट तयार केलेली होती ती सुद्धा घातलेली आहे. तर हे सर्व आपण फक्त 2 ते 3 मिनिटासाठी परतून घेणार आहोत. यामध्ये आता लाल मिरची पावडर घालायची आहे. 1 मोठा चमचा घातलेली आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे. आणि हे कोरडे मसाले सुद्धा 2 ते 3 मिनिटासाठी परतून घेऊया. माऊली काळा मसाल्यामध्ये सुद्धा लाल तिखट असतं, त्यामुळे इथे तिखटचं प्रमाण जे आहे ते थोडं कमीच घालायचं, म्हणजे भाजी खूप जास्त तिखट होणार नाही. आता यामध्ये मी थोडं गरम पाणी घातलेलं आहे, यामुळे मसाले जळणार नाही आणि व्यवस्थित शिजल्या सुद्धा जातील. पाणी घालून झाल्यानंतरच माऊली कंपनीचा काळा मसाला आपल्याला घालायचा आहे. हा जो काळा मसाला आहे, चुलीवर भाजला गेलेला आहे, त्यामुळे जास्त आपल्याला तेलामध्ये परतण्याची गरज नाही आहे. हलकंसं परतून घ्यायचं आहे आणि गंमत अशी आहे, की चुलीवर भाजल्या गेल्यामुळे ना, या मसाल्याला नॅचरली एक स्मोकी फ्लेवर आहे. त्यामुळे एक गावरान चव जर तुम्हाला अंडा करीला हवी असेल किंवा नॉन-व्हेजला एक आपल्याला स्मोकी फ्लेवर हवा असतो, ती चव जर तुम्हाला चाखायची असेल, तर हे मसाले एकदा नक्की ऑर्डर करून बघा. तुम्हाला या मसाल्यांमध्ये बनवलेली करी किंवा नॉन-व्हेज, व्हेज कुठलीही भाजी असो, खूप आवडेल. नक्की ट्राय करून बघा. तर यासाठी मी इथे ना माऊली कंपनीचा काळा मसाला आणि गरम मसाला दोन्हीही घातलेले आहे. हलके असे परतून घेतलेले आहे. अगदी मंद आचेवर परतायचे आणि कोथिंबीर घालायची आहे. तर या मसाल्याचा रंग तुम्ही बघू शकता. भाजीला रंगसुद्धा सुरेख येतो आणि चवही खूप मस्त येते. तर हा मसाला आता व्यवस्थित परतून झालेला आहे. यामध्ये आता आपण गरम पाणी घालूया. तर ही अंडा करी तुम्हाला दाटसर बनवायची असेल तर दाटसर ठेवू शकता किंवा थोडी पातळ करायची असेल तर पातळ सुद्धा बनवू शकता. पण मी खूप जास्त पातळ बनवणार नाही आहे. आता वरून आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे. मीठ आपण टोमॅटो प्युरी जेव्हा परतली होती तेव्हाच घातलेलं होतं. त्यामुळे मीठ जर तुम्हाला आता कमी वाटत असेल तर चाखून बघायचं आणि ॲडजस्ट करायचं. झाकण ठेवायचं 15 ते 20 मिनिटासाठी. छान याला उकळी काढायची आहे. तर कडेने बघू शकता तेल सुटायला लागलेलं आहे. तेवढी आपल्याला ही ग्रेव्ही जी आहे ती शिजवून घ्यायची आहे. आता अंडी जर तुम्हाला या पद्धतीने कट करून घालायची असेल, तर तुम्ही याला असे एकाचे 2 भाग करून सुद्धा घालू शकता. पण यामुळे काय होतं, अंड्याचा जो पिवळा भाग असतो, तो रस्स्यामध्ये उतरण्याची शक्यता असते आणि त्यामुळे रस्सा अजून दाटसर होऊ शकतो. म्हणून सर्व्ह करत असताना तुम्ही असे एकाचे 2 भाग करून सर्व्ह करू शकता. बाकी अंडी अख्खीच घालायची. तर इथे ग्रेव्ही जी आहे तयार झालेली आहे. वरून चिरलेली कोथिंबीर घालायची, गॅस बंद करायचा. तर इथे मी कोळशाचा धूर देते आहे. माऊली कंपनीचा काळा मसाला घालणार नसाल, तर तुम्ही असा कोळशाचा धूर देऊ शकता. पण माऊली कंपनीचा काळा मसाला घालणार असाल, तर हे सुद्धा तुम्हाला करण्याची गरज नाही आहे. कारण जे माऊली कंपनीचे गरम मसाला आहे किंवा काळा मसाला आहे, याला नॅचरली एक स्मोकी फ्लेवर असतो. तर ही प्रोसेस जी मी तुम्हाला दाखवलेली आहे, ज्यांना माऊली कंपनीचा काळा मसाला वापरला नसेल, त्यांच्यासाठी ही प्रोसेस आहे. म्हणून मी करून दाखवलेली आहे. बाकी तुम्हाला जर नसेल करायची, तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता. तर धूर देऊन झालेला आहे. आता यामध्ये अंडी घालायची आहे किंवा अंडी घातल्यानंतरही तुम्ही धूर देऊ शकता. मी अंडी नंतर घातलेली आहे. तर इथे तळलेली जी अंडी आपण तयार करून घेतलेली होती, ती ग्रेव्हीमध्ये घातलेली आहे आणि एकदा मिसळून घ्यायचं आहे. आता आपल्याला उकळी काढण्याची काहीच गरज नाही आहे, कारण अंडी आपण सुरुवातीलाच तळून घेतलेली होती. त्यामुळे आता खूप जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही. मी गॅस बंद केलेला आहे. तर अंडा करी इथे तयार झालेली आहे. वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर विदर्भामध्ये ना बहुधा जेव्हा नॉनव्हेज बनवलं जातं किंवा अंडा करी बनवलं जातं किंवा बाकी भागामध्ये सुद्धा बरेच वेळा अंडा करी जेव्हा बनवल्या जाते, तेव्हा एकतर त्याला सुक्या खोबऱ्याचं वाटण घातलं जातं, भाजलेल्या कांद्याचं वाटण घातलं जातं. पण तुम्ही भरडा पावडर घालून एकदा अंडा करी बनवून बघा. कारण सुक्या खोबऱ्यामधली जी अंडा करी बनवल्या जाते ना, ती थोडी स्पायसी होते. त्यामुळे ॲसिडिटी वाढण्याची खूप शक्यता असते. पण ही अंडा करी आपण भरडा पावडर घालून बनवलेली आहे. तुम्ही नॉन-व्हेज नाही किंवा अंडा करीच नाही, तर व्हेज भाज्यासुद्धा अशा पद्धतीने बनवू शकता. खूप चविष्टही बनतात आणि विशेष म्हणजे खूप जास्त स्पायसी बनत नाही. आणि हा माऊली कंपनीचा मसाला घालून जर बनवाल ना, तर भाजीला एक नॉन-व्हेजसारखी चवसुद्धा येते. व्हेज भाजीसुद्धा चवीला नॉन-व्हेजसारखीच लागेल. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक करा. अशाच रेसिपी पुढेही बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि घरोघरी अन्नपूर्णा या नावाने माझे फेसबुक पेज आहे, Instagram अकाउंटसुद्धा आहे. त्या अकाउंटला सुद्धा फॉलो नक्की करा. आणि माऊली कंपनीचे मसाले ऑर्डर करण्यासाठी लागणारे सर्व डिटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते सुद्धा नक्की चेक करा. लवकरच भेट होईल. तोपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.